तर दिल्ली बॉम्बस्फोटाच्या अनुषंगाने आणखी एक मोठी अपडेट। एकूण 4 शहरांमध्ये स्फोट घडवण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता। 8 संशयित दहशतवाद्यांनी 4 शहरांसंदर्भात एक प्लॅन आखलेला होता किंवा एक कट रचलेला होता। 4 शहरांमध्ये एकाच वेळी स्फोट घडवण्याचा कट होता। 2-2 दहशतवाद्यांचे 4 ग्रुप बनवण्यात आलेले होते। प्रत्येक ग्रुपकडे आयडी स्फोटकं ठेवली जाणार होती। 8ही दहशतवाद्यांचा नेटवर्क आणि कारवायांचा सध्या वेगाने तपास केला जातोय। तर या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर केवळ दिल्ली नव्हती, तर त्यासोबत भारतामधली 4 प्रमुख शहरे होती अशी माहिती समोर येते आणि एकाच वेळी या 4 शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा एक प्लॅन होता। मात्र दिल्लीमध्ये हा ब्लास्ट झाला। आता इतर ठिकाणी कुठली ठिकाणं, कुठली शहरं या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती या संदर्भात तपास सुरू आहे। तर या संदर्भात आणखी एक मोठी बातमी। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा मोठा कट होता अशी माहिती समोर येते। मुजम्मिलच्या फोनच्या तपासामधून अनेक धक्कादायक माहिती उघड होतीये। मुजम्मिलने याच वर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसराची अनेकदा पाहणी केली होती। मुजम्मिलसह त्याचा साथीदार डॉक्टर उमर नबीही उपस्थित होता। या दोघांनी लाल किल्ल्यात अनेकदा फेऱ्या मारल्या होत्या आणि तिथली सुरक्षा व्यवस्था पाहून घेतलेली होती। 26 जानेवारीला लाल किल्ला उडून देण्यासाठी त्यांनी रेकीही केली होती। मात्र त्यावेळी लाल किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त असतो आणि त्यामुळे त्यांचा प्रयत्न हा फोल ठरलेला होता, फसलेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।